विष्णू सहस्त्रनाम आनंद या मालिकेमधल्या आनंद मालिकेमधल्या आपण ज्याला म्हणतो नेहमी तसं त्या मालिकेमधल्या 15व्या भागाला त्यामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आज 71 ते 75 असे श्लोक आहेत. विष्णू सहस्त्रनामाची रचना कधी झाली, कोणी केली, अशीच का केली, त्यावेळेला कोण उपस्थित होतं, वगैरे वगैरे सगळा तो इतिहासाचा पुराणाचा वगैरे भाग असेल. आपण काय म्हणतोय की तिथे अडकून पडण्यापेक्षा काय सांगितलंय, ते काय सांगितलंय त्याच्यामधल्या काही गोष्टी जर का मी माझ्या आयुष्यामध्ये वापरू शकलो तर महत्वाचं आहे. एक गोष्ट सांगितली जायची की असं एक काहीतरी मारामारी सुरू असते, युद्ध म्हणूया किंवा छोटेखानी गटागटला म्हटलं मारा मारा, जुन्या काळातली गोष्ट आहे. आणि एका माणसाला त्या हे करत असलेला तो राजकुमार असतो का कोणी त्यातला तसा महत्वाचा माणूस असतो, त्याला बाण लागतो. आणि ती पांगापांग होते सगळी आणि बाण लागतो. त्याला त्या वैद्याकडे पटकन तिथे शेजारी घेऊन जातात. आणि मग वैद्य उपचार करताना सुरुवात करणार आणि मग हळूहळू बाण काढायचा प्रयत्न करतो. तो माणूस भडकलेला असतो की मला बाण कोणी मार, कुठून मारला नक्की, तो शोध घ्या. हा बाण जिथून मारलाय तिथून इतक्या खोलात घुसला कसा, वगैरे वगैरे. आणि तो जाम ऐकत नसतो त्या वैद्याचं. मग तो वैद्य त्याला सांगतो की दोन गोष्टी आहेत, एक तर बाण असाचा असा ठेवूया आणि मग तुम्ही म्हणताय त्याचा सगळा शोध घेऊ, किंवा मग आधी बाण काढू आणि मग त्याचा शोध घेऊ. तुमचं काय मत आहे? तो भानावर येतो वैद्य काय म्हणतो ते सांगितल्यानंतर. तर आपण आपला विचार करूया की बाण कोणी मारला, बाणाचं आलय कुठलं होतं, कुठल्या धातुशाळेत तयार झाला, नवीन पॅटर्न काय आहे का, फ्लुइड मेकॅनिक्सच्या दृष्टीने त्या बाणाचा नवीन भाग कुठला आहे, त्याच्याकडे धनुष्य कुठलं होतं, मारला कोणी, कुठल्या अँगलनी मारला, हा त्यांच्या सैन्यात कधी जागा. आता आधी आपण पहिलं काय महत्वाचं आहे त्याच्याकडे लक्ष देऊया. आणि म्हणून आपण काहीच शब्दांचा त्याच्यामधला अर्थ घेतोय. काय आहे, नॉलेज आणि इन्फॉर्मेशन याच्यामधली गल्लत खूप होते. आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर 99 लोकांचं धाबदण आणलं 100पैकी. कारण इंटेलिजन्स हा आर्टिफिशियलच असतो हे आपल्याला पटतच नाही अजूनही. आणि म्हणून थंडा कोल्ड्रिंक सारखा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणत चाललं. थंडा कोल्ड्रिंक, कोल्ड ड्रिंक म्हटल्यानंतर ते थंडच असणार आहे. मग त्याच्या मागे थंडा कशाला लावायचं? तसं इंटेलिजन्स म्हटल्यानंतर तो आर्टिफिशियलच असणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून मला इंटेलिजन्स नाही असं दाखवणारी काही मंडळी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर घाबरणारी काही मंडळी, यांनी एकच घ्यायचं आहे की मी आजपर्यंत मेमरी आणि माझ्या लिमिटेड अनालिसिसच्या जे काही आहे, अडल्ट्रेटेड फिनॉमिना जो आहे की माझेच संस्कार, माझेच इकडे इकडे तिकडे पाहणं, माझं माझ्यामध्ये गुरफटलेलं असणं, त्यातून जो काही अनालिसिस करतोय, त्यातून जो काही त्यातला त्याला आपण इंटेलिजन्स म्हणत जातो. आणि आता काय राहिलंच नाही. आणि मग मी काय करायचं? इन्फॉर्मेशन भरपूर आहे. त्या इन्फॉर्मेशनचा काय उपयोग? काय नाही, फुकट रद्दी. इन्फॉर्मेशन जेव्हा प्रोसेस्ड होते त्याचं नॉलेज होतं. त्यामुळे माहिती आणि ज्ञान याच्यामधला जो फरक आहे तो जोपर्यंत आपण समजावून घेत नाही तोपर्यंत हे होतच राहणार आहे. आणि म्हणून मी नेहमी हळूहळू सांगत असतो की अलगद सांगत असतो की बाबांनो, पाठांतर त्याच्या मागे लागू नका ऍज अ फ्रिंज बेनिफिट. झालंच तर ठीक, नाही झालं तर अडणार नाहीये काही. आणि पाठांतर नाही झालं म्हणून अडलो असू तर जगाचं काही अडणार नाही आपल्या वाचून, एवढं नक्की. त्यामुळे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काम करतायत, मागचे 3.5 वर्ष मी माझ्या माझ्या असाइनमेंट घेऊन काम करतोय. कारण जे आर्टिफिशियलच आहे ते जर का माझ्यासमोर हात जोडून उभं असेल, म्हणेन ते करत असेल, तर कशाला सोडा. मला वेळ नाही का जास्ती मिळत आहे माझ्या विजडम कडे जाण्यासाठी. आणि असं जोपर्यंत नॉलेजचं मॅनेजमेंट होणार नाही तोपर्यंत ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धन ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिय, या शब्दांचा काही अर्थच नाही कळणार. इम्प्लिसिट नॉलेज इन द फॉर्म ऑफ ब्रह्मन, की आहेच की इकडे काय काय नाही पण समजत नाही. दॅट्स द गेम. म्हणजे हा जो लपाछपीचा डाव आहे किंवा आंधळी कोशिंबिरीचा जो खेळ आहे,
तो आंधळी कोशिंबिरीचा खेळ मी खेळतोय. कोणाबरोबर खेळतोय? माझ्याच बरोबर खेळतोय. मग मी लक्षात ठेवून चालेल का? माझ्या घराचा पत्ता हाय, माझ्या घराचा पत्ता हाय, माझ्या घराचा पत्ता हाय. नाही, माझ्या घराचा पत्ता जर का तुला माझ्या स्वतःच्या घराचा पत्ता माहिती असेल तर माझ्या घरात मी जाईन, राहायला लागेल. आज हा जो पहिला श्लोक आहे ना, तो भन्नाट आहे. तो ब्रह्म हा शब्द किती वेळाला आहे बघा. ब्रह्मज्ञो, ब्रह्मकृत, ब्रह्मा, ब्रह्म, ब्रह्म विवर्धन, ब्रह्मविद, ब्राह्मणो, ब्रह्मी, ब्रह्मज्ञो, ब्राह्मण प्रिय. इतका सुंदर आहे. ब्रह्मन म्हणजे ओमनी प्रेझेन्स, एनर्जी. म्हणजे असं धरून चला, दिव्यांचं संमेलन भरलेलं आहे. काही पिवळे दिवे, काही निळे दिवे, काही छोटे दिवे, काही मोठे दिवे, काही ट्यूबलाइट्स, काही झुमरं, काही माळा, असे दिव्यांचं संमेलन भरलेलं आहे. आणि त्या दिव्यांना प्रश्न पडलाय की आपण पेटतो कसे? पेटतो कसे नक्की? आणि मग तो जो काही चर्चा चालू होते, त्यात जी काय अनुभव घेतले जातात, त्याचा हा सगळा हा श्लोक आहे. इतका सुंदर आहे, अफलातून आहे. संपूर्ण असं मुवमेंट आहे त्याच्यामध्ये. हा. आणि हे समजून घेण्यासाठी उपयोगाला काय येईल? मेमरी नाही येणार. उपयोगाला काय येईल? मागचं लक्षात ठेवलेलं काहीतरी उपयोगाला येणार नाही. उपयोगाला आलंच तर प्रेझेंट मोमेंट येईल. मग तो प्रेझेंट मोमेंट उपयोगाला कधी येईल? प्रेझेंट मोमेंट मध्येच कर्म होतं. उद्याचं कर्म आज करू शकत नाही, मागचं कर्म आज आपण टाळू शकत नाही. त्यामुळे झालेलं आहे आणि होणार आहे आत्ता. त्या मोमेंटमध्ये जे काय उद्योग चालतो, तो या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. एक एक घेत जाऊ आपण पटापटा पटापटा. आज मी थोडा पॅटर्न बदलतोय, त्यामुळे एका श्लोकामधले सगळे शब्द सांगणारे, कारण ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत. अदरवाईज सुद्धा श्लोक सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. थोडा एक गंमत म्हणून, तोंडी लावायला म्हणून आजचा भाग मी तसा ठेवलाय, कारण श्लोक तसे आहेत. ब्रह्मण्यो. तर त्याचा ध्यास लागलेला आहे, त्याची भक्ती आहे. कोणाची भक्ती आहे? काय आहे नक्की? मी कशातून निर्माण झालोय? लाटेला पडलेली सागराची आस म्हणजे ब्रह्मण्य. की होतंय कुठनं सगळे? म्हटलं तर एक आहे, म्हटलं तर वेगळं आहे. मग काय आहे सगळं? ब्रह्मण्यो, ब्रह्मकृत. यातून जे काही तयार होतं ते ब्रह्मच आहे. की अरे मला समजलं, की काहीतरी समजलं. अरे ते पाणी आणि मी एकच दिसतंय काहीतरी. हा, ब्रह्मकृत. मग मी काहीतरी अनुभव लिहून ठेवला माझा. म्हणून मी सांगतो ग्रुपवर, जी चर्चा चालते ग्रुपवर, का झालं ते परवा चहाचं सगळं. त्या चहामध्ये जो छिन्न संशय होता, संशय जसा जसा छिन्न होत जातो, तसा तसा माहितीचा नॉलेजमध्ये ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतं. नाहीतर नुसती माहिती आहे माझ्याकडे, की किचनमध्ये हे आहे, मी जाऊन शोधून आलो, बघितलं त्या डब्यात साखर नव्हती, मग काहीतरी गडबड झाली. हे जे आतलं प्रोसेसिंग आहे, ते नॉलेज. ब्रह्मकृत. मग त्यातून काहीतरी नवीन माझं माझ्यासाठी तयार असेल. ऑलरेडी आहेच. मी जे तयार केलं आहे ते अजून लोकांना माहिती पण असेल, कोणी सांगावं. पण माझ्यातल्या मला समजायला सुरुवात झाली. ब्रह्मा जो हे उद्योग करतोय, अरे मीच करतोय की काम आहे सगळं. चहा मीच करणार आहे. मग ब्रह्मा नाही का मी चहाच्या टेबलावरचा? मीच तयार केला तो सगळा. आधी काही माहित नव्हतं मला. मग मी इथे गेलो, तिथं काय आहे नक्की सगळं? ब्रह्मण्यो. समजून घ्यायची ध्यास लागली मला, काय आहे सगळी एनर्जी. ब्रह्मकृत. त्या ध्यासातनं प्रामाणिकपणे मी जर का काम केलं, समजून घेण्यासाठी काम केलं, उगाच माहितीचे भारेच्या भारे वाहून काय उपयोग नाही त्याला. माहिती रद्दीतच जाते शेवटी. न वापरलेली माहिती अपचन होतं. ब्रह्मा. मी करायला लागलो. ब्रह्म. हम्म. दिसतंय ते काय आहे ते. कळायला लागतंय, हळूहळू समजायला लागतंय. काय, अरे हा हे बघ, हे दिसायला लागलं ना काहीतरी. कळत तर नाहीये, हात लावता येत नाहीये, पण अनुभवाला येते. असं चित्रकलेची प्रॅक्टिस करत होतो. ती अशी ती एक शेडची लाईन चालले, शेडची जी लाईन चालले. अरे वॉटर कलर मध्ये कसा काय तो पसरवू रंग, नाही कळते. करत प्रॅक्टिस केली, पुन्हा प्रॅक्टिस केली, पुन्हा प्रॅक्टिस केली. आणि अरे असा 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 ब्रश सोडलास ना की ते पाणी फिरतं तुला हवं तेवढं. हा, पण मग वाळवू कसं पुढचा सोडेपर्यंत? ही प्रॅक्टिस मधनं जे येईल. आणि आत मग जाणवलं, आहा हा हा हा. मग सांगता येणार नाहीये मला. आता सांगता येणार नाही. एक गोष्ट अशी आहे की नाही, ती सांगता येणार नाही मला. ते तू करून बघ बाबा. ते तू करून बघ. इथे ज्या वेळेला जाते, असंख्य वेळा करून बघितल्यानंतर एखादी गोष्ट अशी येते की मला जमते, पण ते मला तुला सांगता येणार नाही बाबा. 99.99 सांगितल्या, 0.01 तू बघ. ब्रह्म, ब्रह्मण्यो, ब्रह्मकृत, ब्रह्मा, ब्रह्म, ब्रह्म विवर्धना.
मग ह्याचं काही वाढवता येईल का? आता ब्रह्म नाही वाढवणार आपण, ब्रह्म कसं वाढवणार? इन्फायनाईट सगळं ते इन्फिनिटी वाढवणार कशी? शक्यच नाही वाढवणं काही. त्याचं जे अब्झॉर्प्शन आहे, त्याची जी जाणीव आहे, ती वाढवू शकतो का मी? ब्रह्मवेद. मग माहिती करून घेऊ शकतो का मी? माहितीच्या पुढे एक स्टेज जाऊ शकतो का? ती माहिती प्रोसेस करू शकतो का? ती माहिती बघू शकतो का? हे नक्की काय आहे? ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद ब्राह्मणो. ब्राह्मणो इज अ person or is a system that manages the knowledge. नॉलेज मॅनेजमेंटची सिस्टीम आहे. मी काही नॉलेज मॅनेजमेंटची सिस्टीम करतोय का? बाहेरचं नॉलेज आणि आतलं नॉलेज, विज्ञान आणि ज्ञान. राजाची भूमिका कशी करायची? विज्ञान. राजाची भूमिका करत असताना नट आहे मी, राजा नाहीये, हे लक्षात कसं ठेवायचं? ज्ञान. दोन्हीकडे ब्रह्मच आहे ना. एक तुला इलेक्ट्रिसिटीकडे घेऊन जाणार आहे, दुसरं प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे. चकचकीत प्रकाश कसा पाडायचा? राजाचं ज्ञान. विज्ञान. ते प्रकाश पाडतोय ते नक्की कोण आहे? ज्ञान. मग तू कर ना, कुठेतरी प्रयोग करायला सुरुवात कर. ब्रह्मण्य. नाही, हे ह्याच्यात काय अर्थ नाही. काय जगात अडकू नये, हे सगळं मिथ्या. अरे मग मिथ्या, मग तू नाही का मिथ्या स्वतः? तू विश्व म्हणाल्यानंतर मग तू तरी कशाला जगतो? चल घेऊन जा घरी जा. तुझ्यातनच जा ना. तुझ्या बल्ब बघायला लाग. त्या ब्रह्माकडे जाशील का? स्वतःच्या बॉडीकडे एकदा बघ ना, एकदा दिवसभरात कसा आहे, कसा होता काल हात? काय, मला हात आहे एवढं मला माहिती आहे. हो माहिती आहे, ठीक आहे. आर यू एक्सपिरियन्सिंग इट? ब्रह्मण्यापर्यंत पोहोचलोय का मी? ब्रह्मण्य, ब्रह्मकृत, ब्रह्मा, ब्रह्म, ब्रह्म विवर्धन, ब्रह्मविद. माहिती झालं का? होत आहे का? नॉलेज, इन्फॉर्मेशन प्रोसेस होते का? ती प्रोसेस होत असताना त्याची मॅनेजमेंट करतोयस का? म्हणजे चातुर्वर्ण सांगितलेत, आता बोलायची सोय नाहीये. एज्युकेटेड अनएज्युकेटेड सगळाच गोंधळ. इट्स इज अ मॅनेजमेंट. कोणीतरी नॉलेज प्रोसेस करणार आहे, कोणीतरी बिझनेस प्रोसेस करणार आहे, कोणीतरी सर्व्हिस प्रोसेस करणार आहे, कोणीतरी फायनान्स प्रोसेस करणार आहे, कोणीतरी प्रोटेक्शन प्रोसेस करणार आहे. या सगळ्यातनं नॉलेज प्रोसेस होणार आहे. मग कोणीतरी आतल्या भागाचं नॉलेज प्रोसेस करणार आहे, कोणीतरी बाहेरच्या भागाचं नॉलेज प्रोसेस करणार आहे, कोणीतरी ते करत असताना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहे, कोणीतरी ते करत असताना प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणार आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य. ब्राह्मण इज नॉलेज मॅनेजमेंट. मग ह्या ब्रह्मण्य जे काही सुरू आहे, माझी जी धडपड सुरू आहे, मी नक्की कोण आहे, कशाला आलोय? फ्रस्ट्रेशन आल्यानंतर हे विचार पडायला पाहिजेत. मग ते पडले की सुरू झालं माझं. ब्रह्मण्य ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धना ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी. धन धनी. धन आहे तो धनी, ब्रह्म आहे तो ब्रह्मी. मला ब्रह्मण्यावरनं ब्रह्मीपर्यंत येता येणार आहे का? ब्रह्माची आस लागले, धनाची आस लागले, धनाची आस लागलेला धनी होतोय, ब्रह्माची आस लागलेला ब्रह्मी होईल का? होईल ना, का नाही होणार? मग ब्रह्मविद कडून ब्रह्मज्ञ होईल का? विद आणि ज्ञ, वरवर पाहता गेला तर अर्थ एकच, माहिती असणारा. पण विदाच्या वरचा ज्ञ आहे. ह्या गोष्टी सांगू नाही शकणार आहे. तो अनुभव आलाय मला. आणि तो अनुभव सुद्धा सांगता येणार नाहीये, कारण मी सांगताना त्याच्यामध्ये नॉईज येणार आहे. पण मी जे सांगणार आहे ना, ते जे पाहिलंय, अनुभवलंय ना, त्यातलं 1% सांगू शकेन. कृष्णाचा पण प्रश्न पडलाय, कृष्णाला प्रश्न पडला होता 11व्या अध्यायात. बाबा रे, सगळं जरी सांगितलं ना, तरी 1%. त्या लेवलला ब्रह्मज्ञ जाईन का? माझ्या माझ्या भाषेत ब्रह्मज्ञ म्हणजे लगेच लागली समाधी आणि बसले, तसं नाही. मी, तू जे काम करशील ते ब्रह्मच आहे की नाही? मग त्याच्यातली ब्रह्मीपर्यंत पोहोचणार आहे का मी? त्याच्यातली जी एंट्री कशी आहे, गमतीशीर आहे, गंमत आहे, हा हा हा, काय गंमत आहे बघा, ती समजणार आहे का? असा ब्रह्मज्ञ होईल का? आणि मग असं झाल्यानंतर कर्म माझ्यावर प्रेम करायला लागेल, तो त्याच्यातलं ब्रह्म माझ्यावर त्या ब्रह्मातलं काम करायला लागेल. ब्राह्मण प्रिया. नॉलेज मॅनेज जो करतो, त्याच्यावर ब्रह्म नेहमी खुशच असणार. करणारे बघ, मला उमलल्यानंतर कोणीतरी ती उमलण्याबद्दल कोणतरी सांगताय, पटकन समजेल ना ब्रह्मींना. असा तो श्लोक आहे. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धन ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्म ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिय. असा साधा श्लोक आहे. की लागलेली आस आणि मिळालेला अनुभव, याचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे याच्यात सांगितलं. प्रोव्हायडेड मी तिथे असीन तर. याच्यात माहितीला कुठेही स्थान नाहीये. माहितीला असलं स्थान तर ते फक्त पानात वाढलेली पोळी भाजी, त्याचा घास करून उचलून जिभेवर ठेवण्या इतपतच माहिती. मग ती चाव, ती खाली जाऊ दे, त्याचं पचन होऊ दे. सगळं सगळं ताट घालतो का आतमध्ये? नाही घालत. पण तसं आता होतं. आणि मग हजारच्या हजार शब्दांचा अर्थ काय करणार, काय त्याचा?
झोल आहे तो सगळा. मिराज आहे. मृगजळ आहे. नॉलेज, हा. इन्फॉर्मेशन आली. इट जस्ट अन इन्फॉर्मेशन. फंडामेंटली इन्फॉर्मेशन ॲज सच डझंट हॅव एनी व्हॅल्यू अनलेस इट इज प्रोसेस्ड. माझ्या समोर कुठल्या तरी देशाचं गुपित पडलंय धरून चाला. माझ्या समोर बिझनेसचं गुपित पडलंय. प्रोसेसच करत नाही, काय उपयोग आहे त्याचा? हा उपयोगाचा श्लोक आहे हा. मग चला आता त्याचा उपयोग करूया, म्हणूया. एक साधे शब्द स्वच्छ आहे, तर कोणाच्या पायात कोणाचा पाय नाहीये, त्यामुळे दोन दोन ओळी एकदम सांगणार आहे मी. हा. मस्त आहे एकदम. आणि तो ब्रह्म, ब्रह्म असं मजा घ्या त्याचं तो हो. धमाल येईल. म्हणजे यू एन्जॉय इट नो, आय थिंक यू विल बी एबल टू डू इट. राईट. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः. आणि हा श्लोक म्हणताना दाट बसा, तर मजा येईल अजून. आणि श्लोक म्हणतानाच ब्रह्मण्य झालं तर त्या श्लोकातला नादाचा ब्रह्मी होता येईल. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धना. अजून एकदा म्हणू. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धना. ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रियः. ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रियः. मग असा मी वागतोय का? माझंच वर्णन आहे ना, विष्णूचं वर्णन आहे. विष्णू आहे. माझ्यातला लपलेला विष्णू मी शोधतोय का? कसा आहे तो? ब्रह्मण्य. ध्यास लागले विष्णूला, विष्णूची, म्हणून तर झालं सुरुवात सगळी. परत सगळा श्लोक म्हणू आता. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः. ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रियः. एक. अजून एकदा म्हणू आणि पुढची गंमत पाहू. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः. ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रियः. सुरेख. हा. असा खेळ आहे. माहिती ते शहाणपण. येत्या शनिवार रविवारचं सांगतो आणि पुढे जातो. या खेळाचं प्रात्यक्षिक, त्या प्रात्यक्षिकामध्ये भाग घेणं, हा तो येत्या 19-20 तारखेचा सेशन आहे. काही जणांना माहिती असेल, काही जणांना माहिती नसेल, म्हणून सांगतोय. ही जी चित्र दिसतंय तिकडे डाव्या हाताला, 1 2 3 4 5 6 7 8, ती 8 सेशन्स आहेत अथर्वशीर्षामधली. तिथे अथर्वशीर्ष म्हणायला शिकवलं जाणार आहे का? शिकलात तर आनंद आहे, नाही शिकलात तरी तितकाच आनंद आहे. पण अथर्वशीर्षामधल्या प्रत्येक भागामधली एक ऋचा, ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धना, या पायऱ्या 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 पायऱ्यानी माझ्यापर्यंत कसा जाऊ मी, ब्रह्मी कसा होऊ, त्वमेव केवलम करतासी, कसं माझ्यामध्ये आणू, मग त्याचे कॅल्क्युलेशन्स होतं. प्रत्येक भागातल्या सगळ्या रुचांचं अर्थ छान गप्पा टाकत टाकत, केस स्टडी, एक्झरसाइज, आणि इन पर्सन आहे त्यामुळे असे समोर बसलेले असतात, ग्रुप डिस्कशन्स असतात, त्यात चालतं सगळं ते.
आणि मग त्याच्यातल्या काही रुचांपैकी एक रुचा, की चला या भागातली कुठली रुचा घ्यायची, या भागातली आपण त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासी अशी ऋचा घेऊ. ओके, मग मग कशी मोजूया मी, कितपत वापरतोय ती. मग तिथे 90 मिनिटाचं सेशन संपतं. मग प्रत्येक सेशन हे 90 मिनिटाच्या, मध्ये 15 मिनिटाचा ब्रेक असतो. सकाळी 2 सेशन्स मध्ये लंच ब्रेक, परत दुपारी 2 सेशन्स. दुसऱ्या दिवशी 5वं 6वं लंच ब्रेक, 7वं 8वं लंच ब्रेक. ब्रेकफास्टला भेटतो छानपैकी 8:30ला. 9 वाजता सेशन सुरू होतं. गप्पा टप्पा, एक्झरसाइज, ग्रुप डिस्कशन्स, इंटरॅक्शन्स, प्रेझेंटेशन्स बघत जायचं. असा तो भाग आहे. 9 ते 5, 19 आणि 20, शनिवार रविवार. अतिशय सुंदर ठिकाण आहे, जवळ आहे. सिंहगड रोडला नवशा मारुतीच्या जवळ गणेशमळा अशी एक जागा आहे. तिथे परिवार, PARIWAAR असं टाकलं की कुठेही सापडतं ते. अतिशय सुंदर जागा आहे. जे गेट टुगेदरला आलोय ते मागच्या 5-7 महिन्यापूर्वी, त्यांना ती माहिती आहे किती सुंदर जागा आहे ती. बाहेरच्या गावातनं जरी काही लोक येणार असतील, मुंबईहून तिघे चौघे येणार आहेत, तिथे त्यांची राहायची पण व्यवस्था होईल. अगदी अतिशय सुंदर जागा आहे ती. 1500-1600 रुपयात ती एका दिवसाची होते राहायची व्यवस्था. 35च जागा आहेत. किती भरल्यात मला माहिती नाही, मी अनाउन्समेंटचं काम करतोय. जाता जाता एक सांगून जातो. अथर्व शीर्षामध्ये 8 भाग हे मला सापडलेत. असंच आहे असं माझं कधीच म्हणणं नसतं, पण असंच आहे याचा वापर मला होतोय गेली 14 वर्ष. मी कोण, अफिडेव्हिट आहे पहिल्या भागामध्ये, हरिओम नमस्ते पासून ते खलविदम ब्रह्मासी तुम साक्षात आत्मासी नित्यम. मग तू कोण कळल्यानंतर वागायला कशाला हवं, कशील, वागशील कसा. वक्ता श्रोता दाता धाता अनुचानम शिष्यम अववक्तारम अवश्रोतारम, हा दुसरा भाग. मग वागत असताना जागा कुठे कुठे राहशील, पश्चातात, पुरस्तात, उत्तरातात, दक्षिणातात, ऊर्ध्वातात, अधरातात. मग आहे का मी जागा, किती जागा आहे. बर. मग 0.65 जागा असेल तर उरलेल्या 0.35 पर्यंत कसा जाऊ. प्रत्येक भागामध्ये सांगितलेल्या रुचांच्या, अनुभवलेल्या गोष्टींच्या पैकी एक रुचेचा आपण कॅल्क्युलेशन करतो. कारण नाहीतर नॉलेज मॅनेजमेंट होणार नाहीये. ब्रह्मण्यचा अर्थ काही नाहीये. आस आहे, आस आहे, आस आहे. अरे मग ब्रह्मकृत, ब्रह्मण्य ब्रह्मकृत, मग पुढे जाशील, मग त्याचं नॉलेज मॅनेजमेंट. म्हणजे प्रत्येक भागामध्ये आपण ह्या श्लोकाचा अनुभव घेऊ एवढं नक्की. मग करणारा कोण, हे करत असताना काय तुला सापडेल. चौथा भाग ब्रह्माचा. 5वा करणारा कोण, अरे तूच लेका. तुम भूमी आप अनला अनिला नभा, मग मी वागतोय का तसा. जाणार 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 कुठे. 6वा भाग ब्रह्माचा. चतुर्थीचा भाग 6वा भाग, गुणत्रया देहत्रय कालत्रय अतीत. मग नाटक कंपनी आहे का अथर्व शीर्षामध्ये, मदत करणारी मंडळी आहेत का, आहेत. आणि मग शेवटी एक ट्रिक. अशी 8 सेशन्स आहेत. ज्यांना यायचं असेल त्यांनी सांगा, काय तो फॉर्म वगैरे असेल तो भरा. आणि हा श्लोक इथे आला होता म्हणून मी सांगितलं. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा, ब्रह्म ब्रह्म विवर्धन, ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी, ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिया. आला गणपती की सांगायचं की 20 जुलै पासून प्रॅक्टिस सुरू केली, 19-20ला शिकलो, ब्रह्मविद थोडस तरी झालो, माहितीचं नॉलेज मध्ये रूपांतर होत असताना प्रोसेसिंग थोडं थोडं झालं. 20 जुलै पासून एक 27 ऑगस्ट पर्यंत, त्याच दिवशी काहीतरी येणार आहेत ते. या महिन्याभरामध्ये 20 जुलैला या रुचेचा हा स्कोर होता, 27 ऑगस्टला हा स्कोर आहे. इकडे 0.62 होता, इथपर्यंत येईपर्यंत 0.65 झाला. चल, प्रसाद देतोस का मला. दॅट्स ब्राह्मण प्रिय. तर गणपती मजा करेल आपल्याबरोबर, नाही तर मग येतो पुढच्या वर्षी म्हणून निघेल. याला सुद्धा स्वतःला एक प्रोसेस आहे, एक सिस्टीम आहे. आणि सिस्टीम शिवाय काम केलं की मार खाणार. माझं वाक्य नाही, भगवद्गीतेत वाक्य आहे. रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगीषु जायते, तमसी प्रलयम गत्वा मूढयोनिषु जायते. पण सत्वे प्रवृत्ती हेतू छान छान ऑपॉर्च्युनिटीज वगैरे येतील. म्हणजे नक्की प्रोसेस काय आहे समजून घेतली, ती प्रोसेस जर का नोबल असेल, काम किती छोटं असू दे, शेंगदाणे निवडायचे किंवा शेंगदाणे सोलायचे, तांदूळ निवडायचे पासून ते, मला आता AI वर एक प्रोग्रामिंग करायचं आहे, किंवा मला हे चित्र काढायचं आहे, मला ही व्हिडिओ एडिट करायचं आहे, काही वाटेल ते काम असेल, त्याची स्वतःची प्रोसेस असेल. ती प्रोसेस वापरून वापरून वापरूनच त्याच्यामध्ये महत्ता येते. त्याची ताकद वाढते त्या प्रोसेसची, घोटून 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 ती इम्प्रूव्ह होत जाते.
अशी प्रोसेस जर का केली, अशी प्रोसेस जर का पाळली, तर होणारं काम सुद्धा खूप छान असतं. आणि त्या कामातनं जो आनंद असतो ना, तो तुमच्या वागण्या बोलण्यात दिसायला लागतो, तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतो, तुमच्या कामामध्ये दिसायला लागतो, जे करताय त्याच्यात दिसायला लागतो. असं झगझगतं ते. आणि मग काही मध्ये येत नाही, काही काही येतच नाही मध्ये. आलं तरी तुम्ही त्याच्यावर निघून जाऊ शकता. इतकं सोपं आहे ते, आणि हे आपण अनुभवतो. कारण इंटेन्शन जर का तसं असेल ना, की अरे याच्यासाठी मी आलोय, काम माझा खेळ आहे, माझा व्यवसाय माझा खेळ आहे, तिथे उत्कृष्टता साधायचीच आहे, पण त्या उत्कृष्टतेची इंटेन्शन काय आहे? अरे आतमधली इन्फिनिटी, बाहेरची उत्कृष्टता साधण्याची इंटेन्शनच मुळे असे आहे की आतली इन्फिनिटी मला सापडते का. आणि आतली इन्फिनिटी हे म्हणताना जी चूक होते माझी, आतली आतली आतली, तो आतला शब्द काहीतरी गळून जाणार आहे. आणि इन्फिनिटी, ह्या इंटेन्शननी जर का मी बसलो काम करायला, तर माझ्याकडनं ते काम होणार नाही का. मी एक दिवस माझाच त्याच्यात पडसाद पडेल, मग राहणारच नाही काही, सुरेख होऊन जाईल सगळं. हा श्लोक पुढचा श्लोक आहे. महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर महायज्वा महायज्ञो महाहवी. श्लोक दाखवतो. आणि पहा किती आहेत. स्टेप 1 2 3 4 5 6 7 8. महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगा महाक्रतुर महायज्वा महायज्ञो महाहवी. महत, प्रत्येक ठिकाणी महत, नोबल, पोटेन्शियल, जबरदस्त. महाक्रमो, प्रोसेस, महत्प्रक्रम, अतिशय सुरेख, घुटून घुटून माझी मीच, किंवा लोकांनी सांगितलेली आहे. अबच ऊर्ध्वातात, ते वरतून आलेल्या ज्या प्रोसेस आहेत, म्हणजे माझ्या आधी काही संवेदनाशील मंडळींनी माझ्यासाठी त्यांच्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. मी बघत नाही, हे माझं दुर्दैव आहे. पण मी जर का बघितल्या, तर त्या चुका टाळीन, नवीन चुका करीन. त्या नवीन चुकातनं मी काहीतरी लिहीन. ब्रह्म क्रोध. पण त्या ब्रह्मज्ञ पर्यंत पोहोचायला काही प्रोसेस नको का. महाक्रमो, मग महाक्रमो जर का असेल, तर कर्म जे घडणार आहे ते महाच असणार ना. साईज डझंट मॅटर. आणि कितीही मोठं साईज असला तरी सुद्धा अल्टिमेटली काय, 25 जिलब्यांची ताटा हाणली, अरे एकाला एकच जिलबी खाल्लीस, पण तू काय वाटेल ते कर. त्यामुळे कर्माची क्वालिटी, महाक्रमा, प्रोसेस ड्राईव्ह द रिझल्ट वाया ऍक्शन, मग ती महाकर्म. महाकर्म जर का महाक्रमा नि होत असेल, तर काय तेज असेल, महातेजा. महातेजा म्हणजे झगझगतोय का, झगझगणारच तो. त्या तेजामुळे काय होईल, प्रकाश येईल. प्रकाश आल्यामुळे काय होईल, गोष्टी स्पष्ट दिसायला लागतील. नको तिथे अडकणार नाही, अरे हा प्रश्नच नाहीये मुळात, चल पुढे, तिथे प्रश्न येतो, तिथे जाताना सांभाळून जा. इतकं सोपं आहे गणित ते. महाक्रमो महाकर्मा महातेजा महाउरगहा. उरग म्हणजे साप, उरसा म्हणजे छातीनी पुढे जातो तो. त्या अडतो का तो कुठे, तो जातो बघा. आणि त्याला अजून जर का कनेक्शन द्यायचं झालं, तर महातेजा, अगदी फिजिकल कनेक्शन काढून टाका त्या सापाचं. महातेजा मोहो रगाहा, सापाची आपल्याकडे संकल्पना त्या शक्तीची गेलेली आहे. तेजातून शक्तीकडे घुसलो. मग ते कुंडलिनीला तेच दाखवतात ना. पण त्याचं हे काय प्रोसेस, महाक्रमा. मग रोजच्या कर्मातनं सुद्धा जागृत होऊ शकते. बसायलाच पाहिजे ध्यान धरून असं काय नाही. कर्मात ध्यान लागलं की झालं, ध्यानासाठी दुसऱ्या गोष्टी हव्या कशाला. महाक्रमो महाकर्मा महातेजा महो रगा, हे सगळं करत असताना महाक्रतू. क्रतू म्हणजे इंटेन्शन. अनेक ठिकाणी क्रतूचा अर्थ यज्ञ दिलेला आहे, पण क्रतू ही इंटेन्शन आहे. काय इंटेन्शन आहे माझं. अरे ते उत्कृष्टता बाहेर, आणि आत शांतता. उत्कृष्टता शांततेचा मिलाफ इन्फिनिटी आहे. मग झालं की, एक दिवस बाहेरची उत्कृष्टता आणि आतली शांतता तसं काही नाहीये. हे दोन्ही एकत्र होऊन निघेल, मग ब्रह्मा नाही का खेळाचा सगळा, ब्रह्मी नाही का होणार. महाक्रतू महायज्वा, असा तो यज्ञ करणारा बसलाय. यज्वा म्हणजे यज्ञ करणारा. यज्ञ करणारा म्हणजे मांडी घालून बसलाय, तू बोलतोय नाही. ते सिम्टम सिम्बॉल्स आहेत ते. प्रत्येक ऍक्शनचा आहुती घालतोय मी त्या प्रोसेसमध्ये. महाक्रमो,
घोटून घोटून तयार झालेल्या प्रोसेस आहेत. आणि प्रोसेस इतक्या रोबस्ट आहेत की त्या बदलायची वेळ आली तर बदलतोय. अशी एक सुंदर कम्युनिटी आहे. मग त्या कम्युनिटीमध्ये घुसायचं असेल तर महाक्रमो, मग महाकर्मा, महातेजा, काहीही झालं तरी आम्ही हे बदलू देणार नाही. अरे जगताय ना, बदलायलाच लागणार. महातेजा, महो रगा, महाक्रतू, महायज्वा, तरच महायज्ञ. आणि त्याच्यासाठी महाहवी. ब्रह्मी पर्यंत जाताना माझा हवी पडणार एवढं नक्की. नाही तर कसं काय. मला मुक्ती हवी हे विधान जेवढं ऐकायला बरं वाटतं तेवढं मिळाल्यानंतर राहणार का आपण. मी राहणार नाही ना, पडणार ना. मग जर का रोजच्या कामामध्ये मी माझी आहुती पडली तर काय, कशाला थांबतोय मुक्तीपर्यंत. काम करशील त्याच्यात, प्रत्येक कामात महाहवी झालं तर फॉर दॅट महाक्रमो, महाकर्मा, महातेजा, महाउरगा, महाक्रतू, महायज्वा, महायज्ञ, महाहवी. प्रोसेस स्ट्रॉंग. कर्मचक्क होणारच. त्याच्यातनं झळाळी येणारच. त्याच्यातनं एनर्जीचे फील येणारच. त्याच्यातनं इंटेन्शन जे आहे त्या इंटेन्शन सकट तो करता बसलेला असणारच, बसायला पाहिजे. त्यातून जे तयार होईल ती यज्ञ संकल्पना. त्यातून एक ना एक दिवस माझा, एक ना एक दिवस म्हणण्यापेक्षा काम सुरू केल्यानंतर एक ना एक क्षण असा येईल जिथे तू राहणार नाहीस. मग काय, 11 ते 12 काम करत असताना 11:30 पासून 12 पर्यंत मी संपलो होतो. मग 12 वाजता अलार्म झाला, कामाचा टाइम बॉक्स संपला, मी आलो परत नवीन. या सगळ्यामध्ये ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धन सुरू झालं. आता म्हणूया, ज्यांना हवं होतं ना त्यांना सांगतोय. आता सांगा, करणार आठीच्या आठी शब्दांची प्रॅक्टिस एकत्र. एका वेळेला एक घास. हवं होतं ना, सगळा श्लोक, सगळ्या शब्दांचा अर्थ आणि सगळ्या श्लोकांचा अर्थ जाणार महाहवीपर्यंत. जात नाही तोपर्यंत इन्फॉर्मेशन शिळी नाही का झाली. सुरू करू ना महाक्रमणे. चला म्हणूया. महाक्रमो, महाकर्मा, महातेजा, महोरगा. हा श्लोक मी संपूर्ण सांगणार आहे. कारण याच्यात कठीण काही नाहीये. आणि तो बघा तुम्ही, तो कसं चाललाय ते. विक्रमाचा अर्थ आठवतोय का, महाक्रम. एखाद वेळेला सांगितलेल्या क्रमाला कलाटणी देऊन पुढे जावं लागतं. एखाद वेळेला, दरवेळेला नाही. तो विक्रम हा. चला. महाक्रमो, महाकर्मा, महातेजा, महोरगा, महाक्रतुर्महायज्वा, महायज्ञो, महाहविः. सुरेख. महाक्रमो, महाकर्मा, महातेजा, महोरगा, महाक्रतुर्महायज्वा, महायज्ञो, महाहविः. आता पुढची प्रॅक्टिस करत असताना एक छोटीशी ऍक्शन देतो. ती ऍक्शन बघा आणि मग सगळी आवडंबर गळून पडतात की नाही बघा. विष्णू सहस्त्रनाम म्हणायचंय. विष्णू सहस्त्रनाम म्हणताना एक फक्त ध्यानात आणा की आता राहिलेलं आयुष्य फक्त माझं 15 सेकंदाचं आहे. त्या 8 ते 15 सेकंदामध्ये साधारणतः 1 ते 2 श्लोक म्हणून होतील. आणि मला शेवटी तो श्लोक म्हणायचा आहे जायच्या आधी. कसा म्हणू. लागेल धाव शब्दांचा अर्थ दागण्याची, का नादाची गुंज लागेल. महाक्रमो. मग त्यातून म्हटलं कसं जाईल, महाकर्मा. मग ती 15 सेकंद भले आत्ताचं सेकंद शेवटचं सेकंद असणार आहे माझं, त्या 14व्या सेकंदाला कशी झळाळेल कांती. त्या 15 सेकंदात सगळं आयुष्य जगलो की नाही मी. महाक्रमो, महाकर्मा, महातेजा, महाउरगा. इंटेन्शन काय आहे, शेवटी ते पाहिजे. आणि आता कळलंय मला, पुढच्या 8 सेकंदात संपणार आहे गणित. मग चल सुरू कर. 8 सेकंदात एक श्लोक होतो, फक्त एक श्लोक.
तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. जन्म मरणाच्या गप्पा चालतात ना मध्ये मध्ये आपल्या. 8 सेकंदाचा खेळ. असं म्हणा आता पुढचं बघा बाबा. 8 सेकंदांनी काय होणार आहे? 8 ते 10 सेकंदानंतर दॅट विल बी द लास्ट एक्झेल. हा, असं घुसा आणि म्हणा. महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्मा महायज्ञो महाहविः. आता काय अनुभव आला? तो सांगता आला तर अनुभव आला नाही. तो ब्रह्मी. असं आहे. मग थोडं छेद देऊ या सध्या आत्ताच्या इमोशनला. अनेक लोक विचारतात की याची ऐच्छिक फी कुठे भरू. तर 3 सेकंदासाठी स्लाइड सांगतोय, दाखवतोय की हे बघा ही अशी आहे. ही पेटीएमचे QR कोड आहे. हा रेझर पे आहे किंवा माझा मुंबईचा GPay आहे. त्याच्यावर भरा. पुढे जाऊ. ब्रह्मण्य ब्रह्मकृत ब्रह्मा. ही ब्रह्मण्य म्हणजे आस लागलेला. मग कशाची आस असेल ना? कशाची म्हणजे कशाची? अर्थार्थी जिज्ञासु ज्ञान. ब्रह्म सुरूच मुळे चतुर तिथून होतं ना की विश्वम. मग विष्णूकडे जाणार. मग चल ना, विश्वम काय विश्वम आहे. सध्याचा सब्जेक्ट आता मी जरा अभ्यास करतो ब्रह्म. अभ्यासात मग ती आस लागली की ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धना ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिया. कसं चालेल पण? महाक्रमो महाकर्मा महातेजा महावरगः महाक्रतुर महायजवा महायज्ञो महाहवी. अभ्यास आणि मी वेगळे राहिलोच नाही. महाहवी. असा आहे. मोठी लागेल की नाही पचनशक्ती. म्हणून एक एक शब्द. असं जर का जाणवलं तर किती आनंद होईल. कोणाला सांगू आणि कोणाला नको असं होईल ते. आणि पंचित काय होते अशा वेळेला? जे सांगायचं असतं ते सांगता येत नाही. आणि अनुभव घेणारा कोण आहे? तो मीच आहे. अनुभव घेतला कोणी? मीच. अनुभव क्रिएट कोणी केला? मीच. असा श्लोक तो आहे ना. ते काय नैवेद्य वगैरे दाखवतात जेवायच्या आधी म्हणतात नाही का तो. ब्रह्माचंच अन्न, ब्रह्माचाच खाणारा, ब्रह्माचंच जेवण, ब्रह्माचंच पचनशक्ती. ते ब्रह्म. ब्रह्म कर्म समाधाना. मग ते सांगायला छान वाटतं की असा 1-2 क्षण जरी गेले. आता जे 8 सेकंद जे गेले आपले, ते 8 सेकंद पुन्हा मिळावेत. मग अशी आस लागून राहते की अरे ते छान होतं, छान होतं, मस्त होतं, छान होतं. आहा आहा आहा. स्तव्य. स्तव प्रिय. स्तोत्रम स्तुती स्तोतारण प्रिय. पूर्ण पूरयिता पुण्य पुण्य कीर्तनामय. आतापर्यंत सगळ्या श्लोकांचे अर्थ सांगत होतो, एकदम झटका देत नाही. आता अर्ध्या श्लोकाचा अर्थ सांगतो आणि परत पुन्हा मूळ पदावर येणार आहे मी की एका श्लोकामध्ये 2 शब्द. हे वरचे श्लोक पहा. मग नाही की नाही घ्यायचं एकदम एवढं सगळं. म्हणून चाललंय हे सगळी भानगड. स्तव्य. स्तव प्रिय स्तोत्रम स्तुती स्तोतार्ण प्रिय. स्तव्य. नाही ज्याची स्तुती करावी. असं कोणाची स्तुती करावी? अरे तुला आत्ता अनुभव नाही का आला? मग तू मनातल्या मनात करतोस. आणि ते इतका जर का आनंद असा मावला नाही ना, तर आपण जवळच्या कोणाकडे तरी जातो आणि ती स्तुती करायला लागतो. अरे काय मस्त छान वाटलं. छान म्हणजे कसं रे मस्त नाही अरे. आणि मग आपली चिडचिड होते की सांगता येत नाही, सांगता येत नाही, सांगता येत नाही. स्तव्य. स्तव प्रिय. आपल्यातल्याच त्याला आवडायला लागतं. छान आहे, छान आहे. कारण आवडायला लागतं म्हणजे सांगून आवडायला लागतं अशातला भाग नाही ना. पुन्हा पुन्हा हृष्यामीचे मुहुर्मुहू. संजयाचा श्लोक आहे हा. हृष्यामीचे मुहुर्मुहू. काय पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतंय ते. पुन्हा पुन्हा अनुभव असं वाटतंय. पण तो अनुभव तर येऊन गेला 8-10 सेकंदापूर्वी, 8-10 सेकंदाचा. नाही पण तो अनुभव इतका छान होता. निदान मनाने तरी अनुभव. स्तब्ध स्तव प्रिय. कशाचा अनुभव रे? स्तोत्र.
म्हणजे स्तोत्र म्हणजे स्तोत्र म्हणतोय त्याचा नाही, पण अनुभव सांगण्याला जे म्हणतात ना ते स्तोत्र, ही स्तुती आहे त्याच्यामध्ये. मग मी माझा आनंदाचा अनुभव सांगणं पण स्तोत्रच आहे. भीष्मांनी सांगितलेलं हे जे काय आहे ते स्तोत्रच आहे. कृष्णार्जुनांच्या मधल्या ज्या गप्पा झाल्या ते भगवद्गीता हा संवाद आहे. पण स्तोत्र ज्याला म्हटलं जातं की स्तुती चालली आहे, कशाची स्तुती चालली आहे? फायनाईटची नाहीये की साहेब तुम्ही छान आता मला रजा देता का, ही स्तोत्र नाहीये. असेल ते, पण ते तेवढ्या पुरतं. पण हे स्तोत्र जे आहे ते माझं, आणि म्हणून प्रत्येक स्तोत्रामध्ये सांगतोय पण मला सांगता येत नाहीये. मग ते स्तोत्र ऐकायला मला आवडतं, स्तव प्रिय. आणि ते स्तव्य, त्याचं खरोखरच कौतुक करण्यासारखाच तो अनुभव होता. स्तव्य स्तव प्रिय स्तोत्रम स्तुती, ती स्तुती होते ना त्या स्तोत्रातनं. आणि स्तोता स्तुती करणारा, पुन्हा तेच, ती स्तुती कोण करताय अशा अनुभवांची. करायचं असेल तर शेवटचा एक श्लोक असा म्हणू आपण, हा श्लोक म्हणू असं, याच भावनेने म्हणायचा की हे 8 सेकंद शेवटचे माझे, त्याच्यानंतर काही पुढचा श्वास घेणार नाहीये मी. शेवटचा शब्द जेव्हा म्हणेन त्याला जो श्वास जाणार आहे तो शेवटचा असणार आहे. ते असताना काय ध्यान लागेल, तर ध्यान लागेल, म्हणजे बाकीच्या भानगडीतनं सगळं बंद पडेल. विश्व दक्षिण लागली दक्षिणेची मग स्तव्य स्तव प्रिय स्तोत्रम स्तुती स्तोता, मग स्तुती करणारा, स्तुती स्तुती करणारा, स्तुती स्तोता. कशाने स्तुती करणार? स्तोत्राने. कशाची स्तुती करणार? स्तव्य, ज्याची स्तुती करावी असा. का बुवा? आवडतं त्याला, स्तव प्रिय हा, असं आहे. पण मग हा अनुभव जर का मला घ्यायचा असेल आणि उगाच देवाच्या दारात जाऊन झांज आणि आलट्या टाळ कुठत बसायचं नसेल, तर बसल्या बसल्या स्तव्य स्तव प्रियम स्तोत्र स्तुती स्तोता प्रिया, आपल्याला प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. असं एखादं काम झकास होतं, इतकं सुंदर होतं, आजही तुम्हाला हा, काय काय सांगू तुला, असलाच झालं. अरे अजूनही ना ते आठवलं की इतकं छान, अरे काय सुरेख काम झालं. त्यावेळेला तुम्ही रिझल्ट मध्ये अडकलेलाच नसता. त्या ते काय अर्धा पाऊण तास झालं ना, हा हा हा, काय सुरेख, काय सुरेख म्हणून सांगू तुला. स्तव्य स्तव प्रिय स्तोत्रम स्तुती स्तोता प्रिया. चला म्हणू आता या पर्स्पेक्टिव्हने हा श्लोक. आणि अशा स्तव्य स्तव प्रिय स्तोत्रम स्तुती स्तोता ह्याचा अनुभव घेण्यासाठी तो ब्रह्मण्य आहे. तो, ती ध्यान लागू दे एकदा, ती ध्यास लागू दे, आस लागू दे, ब्रह्मण्य, तरच मी ते ब्रह्मकृतच्या नादाला लागेन, काहीतरी करीन. त्या करण्यामध्ये ती आस असेल, महाक्रतू आहे, तरच महायज्ञ होईल. आणि त्या महायज्ञासाठी महाक्रमा. चला म्हणूया या श्लोकातले अर्धा श्लोक आता फक्त. स्तव्य स्तव प्रिय स्तोत्रम स्तुती स्तोतार्ण प्रिय. स्तव्य स्तव प्रिय स्तोत्रम स्तुती स्तोतार्ण प्रिय. स्तव्य स्तव प्रिय स्तोत्रम स्तुती स्तोतार्ण प्रिय. पूर्ण पूरयिता पुण्य पुण्यकीर्तिरनामयः. पूर्ण पूरयिता पुण्य पुण्यकीर्तिरनामयः. सगळा श्लोक म्हणू आपण आता छान. स्तव्य स्तव प्रिय स्तोत्रम स्तुती स्तोतार्ण प्रियः. पूर्ण पूरयिता पुण्य पुण्यकीर्तिरनामयः.
हम्म. आता 8 सेकंदाचा खेळ करूया. ज्यांना आवडलाय त्यांनीच. कंपल्शन कधीच नाही, कधीच नसेल. पण टाइम बॉक्सिंगची मजा आहे. काय आपण म्हणतो? शेवटची 8 सेकंद राहिलेत आणि श्लोक सुरेख म्हणायचे. छान म्हणायचं ते. म्हटल्या म्हटल्याच हसायला येतं, सुरेख येतं की हा छान म्हणायचं. ते छान त्याचं हसायला येतं. मस्त वाटतं. आणि मग बघा तुमच्या पट्टीकडे, उच्चारांकडे, तुम्ही त्याच्यात असता. चला म्हणूया, मी म्हणतोय. तुम्ही म्हणा माझ्याबरोबर, म्हणा नंतर म्हणा, मी थांबणार आहे. स्तव्यस्तव प्रियस्तोत्रम स्तुतिस्तोतारण प्रियः पूर्णः पूरयिता पुण्यः पुण्यकीर्तिरनामयः. हम्म. अनुभव आवडतो का हा 8 सेकंदाचा? तो स्तव्य, तोच स्तव प्रिय. आता तुम्ही स्वतःला सांगाल, लोकांना पण सांगाल. मजा आली आहे त्या 8 सेकंदामध्ये. स्तव प्रिय स्तोत स्तव्यस्तव प्रियम स्तोत्रम स्तुती स्तोता. कोणाची स्तुती करणार आहात तुम्ही? तुमच्या अनुभवाची, जो सांगता येणार नाहीये. ब्रह्मण्य इतका साधा, सोपा, सरळ अर्थ आहे. काही कुठे हाणामारा नाहीये. हम्म. आता पुढच्या श्लोक आपल्या नेहमीच्या पॅटर्न येऊ. आणि 2 श्लोक आहेत, ते समजून घेऊ. मनोजवस्तीर्थ करो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हवी. हवीवरती पण येऊन गेलाय. वसु हा शब्द जो आहे, तो अनेक गोष्टींनी वापरला जातो. म्हणजे मुळात वसु म्हणजे ऐश्वर्य. त्या ऐश्वर्याला अनेक गोष्टी सांगितल्या पण गेल्यात, की 5 एलिमेंट्स, म्हणजे असं म्हणतात, माझा अभ्यास नाही. पण 8 वसू वगैरे आहेत. हे सगळे पर्सॉनिफिकेशन आहे. पर्सॉनिफिकेशन कोणासाठी? पर्सॉनिफिकेशनचा अर्थ होतो सगुण. की बाबा ब्रह्म दिसतोय का? दिसणारच नाहीये ते. ब्रह्म दिसतोय कशावरनं? आनंद दिसतोय का? दाखवा आनंद. आनंद दिसणार नाही. आनंद दिसायला विश्व लागेल. विश्वातनं आनंद दिसेल. म्हणजे छोट्या बाळाच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो, त्या छोट्या बाळाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. काहीही नसताना असा आनंद दाखवता येणार नाहीये. आहे ना? ते ऐश्वर्य. म्हणून वसु या शब्दाला ब्रह्मन पण म्हणतात. इम्पर्सनल आहे ते. ऐश्वर्य कुठलं? बाहेरचं आणि आतलं. इथे जनरली आतलं चाललंय. विश्वाचं पण ऐश्वर्य आहे आणि विष्णूचं पण ऐश्वर्य आहे. म्हणून विष्णू सहस्त्रनामाच्या पहिल्या श्लोकामध्ये विश्वमनी सुरू झालाय. कोणासाठी? आपल्यासाठी. छान. व्यवस्थित आहोत. आपलं आपलं काम चाललेलं आहे. कामातून राम, बाहेरून आत. आजकाल आता सगळं सोडलंय, ध्यानधारणा करतो. काय उगाचच बुवाबाजी. तिथेच आहे ते. कामातच आहे. मग वसू म्हणजे ते. आणि वासू म्हणजे पर्सनल आहे. म्हणजे लहान मुलगा हा वासू. का? आनंद वसू आहे. ऐश्वर्य दिसतं कसं? ऐश्वर्य ऐश्वर्य नाहीच दिसणार आहे. म्हणून तर तो 11 अध्याय झाला ना सगळा, की दाखव मला. दाखव कसं काय? दिसत कसं नाही? नाहीच दिसणार ऐश्वर्य. ऐश्वर्य दिसायला अगदी, अगदी बाहेर बाहेरचं ऐश्वर्य जरी दिसायचं असेल, तरी 2 BMW आहेत, एक मर्सिडीज आहे. आत्ताच मी रोल्स रॉईस बुक केले, ती येते, त्याचे मॉडेल आलाय. बेसिक. अगदी बाहेर बाहेरचं ऐश्वर्य. म्हणजे ऐश्वर्य ही जी संकल्पना आहे ब्रह्मनची, ती दिसायला सुद्धा विश्व लागणार आहे मला. मग ते वसू दिसायला वासू लागतो. असा तो वसू वासूचा खेळ आहे इकडे. मग वसुप्रदो वासुदेव वसुर्वसुमना हवी. वसुप्रद, वसू देणारा, ऐश्वर्य देणारा. पण असं घे रे बाबा, ऐश्वर्य 2 किलो. ऐश्वर्य इज अ प्रोसेस्ड आउटपुट आहे.
ऐश्वर्यासाठी संपत्ती मिळेल, पण संपत्तीची जी प्रोसेसिंग आहे, संपत्तीचं प्रोसेसिंग दानत त्यांनी होतं. संपत्ती ज्यावेळेला दानतेमध्ये प्रोसेस करून निघते, त्यावेळेला बाहेर येतं ते ऐश्वर्य. मग त्याच्यासाठी महाग क्रतू पाहिजे माझा. इंटेन्शन काय आहे? हा, मग इंटेन्शनला ते प्रोसेस करतो का तू महाक्रमातनं? मग व्हेरी गुड, मग येणारच येतो. तसा तो हवी वसूर वसू म्हणा असा श्लोक आहे, साधा. आता याच्यात घुसायला नको. पण वसू आणि वासू. वसू म्हणजे वसुरेता वसुप्रद वसुप्रदो वासुदेव वसुर वसू म्हणा, म्हणजे ऐश्वर्य देणारा, ऐश्वर्य करणारा, ऐश्वर्याला जन्माला घालणारा, असा सगळा आहे. असा तो भाग आहे. मग आपण म्हणूया, आपण आता तो जो काही श्लोक आहे तो तसा. वसू 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 किती ठिकाणी आलं बघा ते. मनोजवस तीर्थ करो वसुरेता वसुप्रदः. मनोजवस तीर्थ करो वसुरेता वसुप्रदः. मनोजवस तीर्थ करो वसुरेता वसुप्रदः. वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हविः. सगळा श्लोक एकदम म्हणून. या सेक्शन मधले श्लोक बघा, स्वच्छ शब्द आहेत सगळे, पण नेहमीसारखेच गहन अर्थाचे आहेत. छान आहेत ते, रोजच्या वापरातले आहेत एवढं नक्की. मनोजवस तीर्थ करो वसुरेता वसुप्रदः. वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हविः. हम्म. परत एकदा म्हणू. आता तुमचं तुम्ही ठरवा तो 8 सेकंदाचा खेळ. हा, घेऊया परत परत अनुभव, काय अजून आता कधीतरी घ्यायचं ते. खरा खरा. ठीक आहे. मनोजवस तीर्थ करो वसुरेता वसुप्रदः. वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हविः. हम्म. हम्म. कसं वाटलं? काय सांगू तुला. धमाल. स्तव्य स्तव प्रिय स्तोत्रम स्तुतिस्तोतारण प्रिया. अजून एकदा म्हणूया. मनोजवस तीर्थ करो वसुरेता वसुप्रदः. वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हविः. आहे की नाही? आता सांगा, म्हणाल कुठलं स्तोत्र घाई घाई? नाही झालं तरी चालणार आहे संपूर्ण. मग आजोबा सांगायचं नाही, जे म्हणशील ते शांत म्हण. आजच्या सगळ्या श्लोकांची, खरं सांगू का, सगळ्या विष्णू सहस्त्रनामाची धारणाच ती आहे बाबा. सगळी धारणाच ती आहे की तू जा बाबा, विष्णूत विश्वत खेळ तू मस्तपैकी. धमाल खेळ, धमाल खेळ, छान खेळ. फक्त काय आहे, कर्मयोग आहे आपला. कारण बाहेर होतं, बाहेरून आत. आता आत बाहेर काय राहायचं, पण म्हणायचं आपलं आत बाहेर. त्याला काहीतरी मोशन आहे, मुवमेंट आहे. मुवमेंट कोणाला? मला. पण जे सगळीकडे आहे त्याला मुवमेंट नाहीये. पण म्हणून हे सगळं आलं बघा, की माझ्या मनात आलं की बाबा, अं,
शांतता मिळायला हवी. बरं, का आलं मनात? काहीतरी फटका बसला. असे अनेक हळूहळू हळू छोटे 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 धक्के बसत होते. त्या माणसाच्या संवेदनशीलपणावर अवलंबून कधी कोणाला जाग येईल सांगता येत नाही. कोणाला हळूच एवढी जाग येते, कोणाला गदागदा हलवायला जाग येते, कोणाला 10-15 रट्टे खाल्ल्यानंतर जाग येते, कोणाला एक 10-15 फुटावरनं पाडल्यानंतर जाग येते, कोणाला 2 मजल्यावरनं ढकलल्यानंतर जाग येते. जाग येणारच आहे. माम एव एष्यती असंशया. प्रवास सुरू होणार एवढं नक्की. आता प्रवास सुरू झाल्यानंतर सुरू कुठनं करायचा? तो बाहेरून आत. ती गाढवाची चाल. कारण जर का झटकन झालं बसल्या बसल्या, बुद्ध जर का खरोखर तो पण बसला होता शांत कधीतरी, पण त्याला जे एकदम जाणवलं काय अर्थ नाही, सगळी गंमतच चालली की, ते ज्याला त्याला जाणवलं, त्याच्याऐवजी आपण आपलं काम न सोडता काम करत 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 हे करायचं, असं ते सांगणं आहे सगळं. पण माझ्या मनात आलं की कुठेतरी सुटलं पाहिजे, याला काय अर्थ नाही. मग ह्याला काय अर्थ नाही तर कशाला अर्थ आहे मग? शोधू ना आपण कशाला अर्थ आहे. मग काय करायचं? शोधायला जाऊ. अरे शोधायला जाऊ, काय करणार? हातात काय आहे तुझ्या? आता मग कर ना, तिथे सापडेल तुला, बाहेर कुठे सापडेल? आत्ता सापडेल. चल चालू कर. मग त्यांनी काम केलं पाहिजे ना मी. आणि मग हे करता करता जर का त्यांनी लावलं ब्रह्मण्य ब्रह्मकृत ब्रह्मा, आहे ते काम छान करूया, मस्त करू, सुंदर करू, जे आहे ते अतिशय सुरेख जगात. काम सोडून गाव भटकायची गरजच नाहीये. येतील ना तीर्थक्षेत्र आपल्याकडे, मला कशाला जायला पाहिजे? इथे ठेवलंय समोर, मग करू ना आपण तिथे. वेळ कुठे आहे आता? कमी वेळ आहे, 8 सेकंदाचा खेळ आहे. कुठे जायचं तिथे? ह्या सगळ्या काळामध्ये फोकस तो सच्चा आहे. सतचा फोकस. मग सत म्हणजे चांगलं? अजिबात नाही. सत म्हणजे आहे. मग असत म्हणजे आहे पण नसेल बुवा. खांबाची सावली असत, खोटी नाही. ते असत्य म्हणजे खोटं, हे चुकीचं कनेक्शन आहे. खोटं बिटं काय नाही. असत्य आत्ता आहे, उद्या नसेल. आत्ता ते वाटतंय, पण ते नंतर नसेल. खांबाची सावली असत आहे ना, कुठे नाही म्हणतोय. पण आत्ता आहे कुठपर्यंत? त्याच्यावर लाईट पडलाय तोपर्यंत असत. बर, मग लाईटच सत नाहीये, लाईट असत आहे. मग सत कोण आहे याच्यातला? खांब आहे. मग ठीक आहे ना. मग पण हे सगळं विश्व हे सगळं आहे विश्व. त्या विश्वात कधी असत दिसतं, त्या असतात कधीतरी सच्ची चावल लागते. मग असत दिसतं, मग असतात कधी सच्ची चावल लागते. आहोत तिथेच आपण, कर्मयोगातच खेळतोय आपण, की माझं काम आहे. हा, असत आहे, धनंजयने सांगितलं तिथे असत आहे. सावली आज ना उद्या एक दिवस जाणार. अरे हो, पण आज ना उद्या आत्ता गेलं नाही ना. मग आत्ता करू की आपण, खेळू की सावलीचा खेळ खेळू. आपल्याला काय, कशाने खेळून मी, की हे सावली ज्याची पडली आहे ना, त्याच्यापर्यंत जायचं भाऊ आपल्याला. एकदा हे सावली पडले बघ. आणि म्हणून कर्मासारखा मित्र नाही. सत. मग सतची गती. ती गती असेल तर सतला कृती. सद्गती सत्कृती सत्ता सद्भूती सत्परायण शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामन. आता सत सत म्हणलं तसं की ब्रह्म. आता ब्रह्म दाखव रे. नाही बाबा दिसणार ब्रह्म तुला. तू दिसतोय तेच ब्रह्म आहे. हो मग मग ते माया बिया काय म्हणतात? अरे ब्रह्म दिसायलाच माया आहे तुला. पिक्चर दिसायला पाहिजे म्हणून तो लाईट येतोय. मग लाईट नुसतं, अरे लाईट दिसला तर तू बोर नाही का होणार त्या सबंध सभागृहामध्ये, त्या पीव्हीआर सिनेमामध्ये? म्हणून मग त्याच्यावरनं ती फिल्म फिरवली जाते. आता मजा येते की नाही तुला? पण आहे कशाचा खेळ? त्या लाईटचा. पुढे काय फिरताय? त्या पिक्चरच्या स्क्रीन्स. मग तू ठरव, पिक्चर मध्ये अडकणार आहेस का, का लाईट मध्ये जाणार आहे? नाही, पिक्चर मध्ये अडकणार वगैरे नाही, पण मजा आहे पिक्चर मध्ये. पिक्चर खेळत 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 जाईन साहेब. फॅन्टॅस्टिक. सद्गती सत्कृती सत्ता सद्भूती सत्परायण शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामन. म्हणजे गती कृती भूती. सद्गती सत्कृती सद्भूती. गती आहे, तो गम धातू आहे, जाणं. कृती आहे म्हणजे क्रू धातू आहे, करणं. आणि भूती म्हणजे भू धातू आहे, होणं. टू गो टू डू टू बिकम. माहितीनी होणार नाही. माहितीने वाढला तर अहंकार वाढेल. मला हे पाठ आहे, मला हे माहिती आहे, मला ते माहिती आहे. अरे तू कर ना बाबा त्यापेक्षा. तू जा, कर आणि हो. गोईंग डुईंग बिईंग. सद्गती सत्कृती सद्भूती. मग सत्परायण, मग तिथेच नाही का? असा तो आहे. पाथ आहे, एक मार्ग आहे, त्याच्यावरची मुवमेंट आहे.
त्या मार्गावरची ऍक्शन आहे आणि त्या मार्गावरचं होणं आहे स्टेट. पण ह्याच्यात गंमत कुठे आहे? त्याला मागे सतची डायरेक्शन आहे. डायरेक्शन कुठली झालेल ना, काही प्रश्नच काहीच नाही. आता काय आपण म्हटलं, गती कृती भूती. मग सतगती सत्कृती सद्भूती, असत्कृती असद्गती असद्भूती. मग तू मागे काय लावणार आहेस ते तुझं तू बघ. कृष्ण जे सांगतोय ना, तुझं तू बघ. तर तुझं तू बघ मध्ये तो प्रिफिक्स आहे तुझं तू बघ आहे. तू ठरव बाबा, सद्गती का असद्गती. तू काम न केल्याशिवाय बसूच शकणार नाहीये. त्यामुळे गती जन्मजात आहे तुझ्याकडे. गती आहे म्हणून कृती पण जन्मजात आहे. आणि गती कृती असल्यामुळे भूती पण तुला आलेलीच आहे ती. कारण बसणारच नाहीस तू. त्यामुळे बसलाच नाहीस तर काहीतरी करतच राहणार, त्यामुळे भूती गॅरंटेड आहे. मग आता त्याला लाव काहीतरी मागे. सद्गती सत्कृती सद्भूती. सत म्हणजे भयंकर गंभीर. काही गंभीर नाही. ज्यांनी माझी एनर्जी वेस्ट नाही होणार आहे. मग वेस्ट म्हणजे अरे तुझं काम ऑब्जेक्टिव्ह ठरव ना. तुझ्या ऑब्जेक्टिव्हच्या जवळ जाणारी ते सत. हा मग काय चोरी करणं ऑब्जेक्टिव्ह होतं का? तू ठरव तर खरं आधी, मग बघू. एक्सलन्स, बी एक्सलन्स, ओशन इलेव्हनला. बस डॅनियल ओशन, ओशन इलेव्हन मधला. मग जा ना त्या लेवलला तू. मग कळेल तुला की ह्या कर्मापेक्षा दुसरं काहीतरी करीन. किंवा तू काय लुटलेला माल आहे तो देशील तरी चांगल्या लोकांपर्यंत. कर्मात काही नाहीये चांगलं वाईट. तू बघ आधी कसं करतोस तू तर. एक्सेल करणार का तू? मग काय वाटेल ते कर. सद्गती सत्कृती सद्भूती, असा तो श्लोक आहे. आपण तो म्हणू आता. साधा आहे, सोपा आहे. आणि सगळे स्वच्छ शब्द आहेत. मी सगळा श्लोक एकदम दाखवणार आहे. हा. लक्षात काय ठेवणार होतं आपण? गती कृती भूती. हा. सद्गती सत्कृते सत्ता, सद्भूती सत्परायणः, शूरसेनो यदुश्रेष्ठ, सन्निवासः सुयामुनः. आता 8-10 सेकंदाच्या 2-4 सायकल करू, नाहीतरी सगळा श्लोक एकदम म्हणणार आहोत की नाही. घेऊ अनुभव. मध्ये मध्ये आठवण करतो मी फक्त. आणि खरोखर ते मनात सांगूनच श्लोक म्हणायला लागा. आणि मग तुमच्याकडे बघा. आता मी सांगताना सुद्धा मला काय वेळेला जाणवत आहे, माझी पिच खाली येतोय ती मनाला सांगितल्यानंतर. साहेबा, शेवटची 8 सेकंद ना. हा. चला. सद्गते सत्कृते सत्ता, सद्भूते सत्परायणः, शूरसेनो यदुश्रेष्ठ, सन्निवासः सुयामुनः. नशिबवानेस, परत मिळाली सायकल 8 सेकंदाची. चला. 8 सेकंदाचा. सद्गते सत्कृते सत्ता, सद्भूते सत्परायणः, शूरसेनो यदुश्रेष्ठ, सन्निवासः सुयामुनः. अजून एकदा, अजून दोनदा म्हणणार आहोत. एकदा झाल्यानंतर माझा एक प्रश्न असणार आहे तुम्हाला. चला धनंजय, शेवटचे 8 सेकंद हा. चला घ्या श्वास. सद्गती सत्कृते सत्ता, सद्भूती सत्परायणः, शूरसेनो यदुश्रेष्ठ, सन्निवासः सुयामनः. आता प्रश्न असा आहे माझा तुम्हाला. ज्यांनी मनापासून त्या भूमिकेत शिरले 8 सेकंदाचे काही जण असतील आपल्याकडे. जगणार आहे मी, हे आपलं तेवढ्या पुरतं ठीक आहे. असे जण काही जण असू शकतील. त्यांना नाही मग मग
आपण तुमच्या शेवटच्या 8 सेकंदाच्या वेळेला भेटू. आत्ता जे खरोखर 8 सेकंदात गेलेत त्यांनी खरं सांगा, अनालिसिस सुरू होता का एक्सपिरियन्सिंग सुरू होतं? आणि मग विचार करूया, 24 तासातला किती वेळ अनालिसिस मध्ये घालवतो. पाहिजे अनालिसिस, नाही म्हणत नाही मी, पण 100 मिनिटांमध्ये 90 मिनिटं अनालिसिस मध्ये घाला. अनुभव घेणार कधी? 2% आपण 98% बळ देऊन ठेवलाय. आणि मग AI आलं की मग गडबड होते सगळी. माझं अस्तित्व आत्ता परवामध्ये मी एका ऑर्गनायझेशन मध्ये, त्या सगळे हाय लेवलची मंडळी होती, त्यांना मी गप्पा मारत मारत ते शिकवलं. आणि बरोबर त्यांना भान आलं मी काय सांगतोय त्याचं. आणि म्हटलं हे बघा, हे मी आता आता मी जी कन्सल्टिंग सुरू होती ती 3,500 कोटीच्या कंपनीचा होता. आणि म्हटलं आम्हाला सगळं ते डिटेल करायचं होतं. 2-2.5 तास बसलो आणि म्हटलं हे सगळं त्यांनी व्यवस्थित करून दिलं. नाही तुम्ही नाही केलं, मी कशाला करू म्हटलं, हा फुकट करून देतोय मला समोर. काय वर्षाचे घेतो 10-12 हजार रुपये माझा तो आहे. फुकट पण करून देतात, दीपशिक किंवा चॅट जीपीटी वगैरे, ते पण करून देतात तसं. अच्छा, म्हणजे मग आमचं काम काय राहिलं म्हटलं, तुमचं काम होतं कधी? तुम्ही जे काम करताय ते आता दुसरं कोणतरी करायला आलेलं आहे, त्यामुळे आता आपलं काम आपण करू. अनालिसिस, मेमरी, हे आपली कामच नव्हती कधी. दुसरी कामं करायची नव्हती चांगली म्हणून मेमरी अंगावर ओढवून घेतली आपण. आता नकोय गरज. आता काय करूया? आता एम्पथी. आम्ही आर्किटेक्ट होईन ना. आर्किटेक्ट होईन, काय दिसतंय मला, हा अनुभव घ्या आता. शेवटचा आपण म्हणणार आहोत आणि क्लोज करू. आज थोडा भाग जास्ती झाला कारण पूर्ण श्लोकांचा अर्थ सांगितला, पण हा अनुभव द्यायचा होता कारण झाला आता 6 राहिले, 6-7. शेवटचा. आता ज्यांना जायचंय त्यांनी जा 8 सेकंदामध्ये त्या. या, काय सांगायचं? धनंजय, 8 सेकंद हा शेवटची. शेवटचा इनेल आहे. छान घे मनापासून. सद्गती सत्कृती सत्ता, सद्भूती सत्परायणः, शूरसेनो यदुश्रेष्ठ, सन्निवासः सुयामुनः. आत्ता ही जी प्रयोगशाळा केली ना थोडा वेळ, ती अवदक्षिणाताची प्रयोगशाळा होती. काही जण विचारत होते मला मागचे काही दिवस की तुम्ही नक्की त्या आचरणाची काय नक्की अप्लाइड अप्लाइड हे अप्लाइड हे घ्या. अवदक्षिणातात, दक्षिणेकडून माझं रक्षण कर. कोणाकडून करणार दक्षिणेकडनं रक्षण? तो बसलाय कोण तिथे? यम. तो काय करतो? टाइम देतो तो. आणि 1 सेकंद जास्ती देत नाही. मग काय करशील काय तू? अरे मला वाचव, मला वाचव. क्यू कणव बिणव नाही यांच्याकडे. तुला दिलेली तेवढा वेळ घे तू. मग तुला काय करायचं ते कर. आता फुकट घालवलं असतं तुझं तू. गती कृती भूती तुझ्या हातात. व्हॉट्सअपचे मेसेज फॉरवर्ड करत बसलं तरी गती कृती भूती आहेतच. किंवा तुला आत्ता काय काम आहे, तुझ्या कामाचे आहे का? ती गती कृती भूती तू ठरव. हे सारखं फोन करत असतो यम तिकडनं. हा. आणि त्याचा अंतर कमी होत आहे रोज उठून. मग बरं नाही का बघितलेलं? तू नको रिमाइंड करू, मी करतो रिमाइंड स्वतःला. म्हटल्यावर तो खुश नाही का होणार? त्याचं एक काम नाही का कमी केलं आपण? अवदक्षिणातात, मग रक्षण नाही का करणार तो आपलं? हा, म्हणजे याचा अर्थ जग तू अश्वत्थामानंतर तूच. तसं नाहीये. आता तुला कळलंय काय आहे ते. मग याच्या पुढचं तुम्ही तुम्ही बघा. असा तो आजचा भाग होता. इथे थांबू. आज थोडा जास्ती झाला. 7-10 मिनिट्स एक्स्ट्रा. सॉरी फॉर दॅट एक्स्ट्रा टायमिंग.